नाताळची सुट्टी आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवरती गुलाबी थंडीचा आनंद घेत अनेकांनी पर्यटन स्थळाला भेट देणं पसंत केलेलं आहे। त्यासोबतच अनेक भाविकांनी देवदर्शनासाठी गर्दी केल्याचं चित्र हे पाहायला मिळतंय। अनेक धार्मिक स्थळं भाविकांच्या गर्दीमुळे फुलून आलेली आहेत। नाताळच्या सुट्टीमुळे पर्यटकांची पावलं ही कोकणाकडे वळताना पाहायला मिळत आहेत। गणपतीपुळे येथे दररोज जवळपास 15 ते 20 हजार भाविक नाशिक, पुणे, पश्चिम महाराष्ट्रातून दर्शनासाठी येत आहेत। याच पार्श्वभूमीवरती भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गणपतीपुळे मंदिर संस्थानकडून विशेष खबरदारी देखील घेण्यात आलेली आहे। थेट गणपतीपुळे मंदिरातून या साऱ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी राजन चव्हाण यांनी। नाताळची सुट्टी पडल्यामुळे कोकणामध्ये आता पर्यटकांचा ओढा वाढताना दिसतोय। रत्नागिरीतील गणपतीपुळे या मंदिरामध्ये सुद्धा आता पर्यटकांबरोबर भाविकांची देखील गर्दी आपल्याला पाहायला मिळते। नाशिक असेल, पुणे असेल, त्याबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील भाविक हे मोठ्या प्रमाणात कोकणाला भेट देत आहेत। त्यातल्या त्यातच गणपतीपुळे यावर श्रद्धा असलेल्या भक्तांची देखील गणपतीपुळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसते। आपण सध्या गणपतीपुळेच्या मंदिरामध्ये आहोत आणि आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात सकाळपासूनच भाविकांची गर्दी या ठिकाणी वाढताना दिसते आहे। पर्यटकांबरोबर भाविक हे गणपतीपुळ्यातील या ठिकाणी मंदिराला भेट देतात। आपल्यासोबत या मंदिरातील पुजारी आहेत। काय सांगाल, मंगळवारचा दिवस आहे, नाताळची पण सुट्टी पडली आहे, भाविकांची गर्दी वाढताना दिसते। हो, दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत चाललेली आहे आणि साधारणतः ही भाविकांची गर्दी जी आहे त्याप्रमाणे साधारण 1 जानेवारीपर्यंत कंटिन्यू राहणार आहे आणि दिवसाला साधारणतः आपल्याकडे 15 ते 20 हजार भाविक दर्शन घेणार आहेत। तर नक्कीच आपण पाहिलं तर भाविकांची विशेषता आणि पर्यटकांची ही आवड असणारे कोकण ठिकाण आहे। त्यातल्या गणपतीपुळ्याला कोकणात येणारे पर्यटक हे सर्वात प्रथम या ठिकाणी भेट देतात आणि आपण जर पाहिलं तर मंगळवारच्या दिवशी पर्यटकांची आणि भाविकांची मोठ्या प्रमाणात ही गर्दी ही गणपतीपुळ्याच्या मंदिरात होताना दिसून येत आहे। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, गणपतीपुळे, रत्नागिरी। नाताळच्या सुट्ट्या आणि नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवरती शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। साई मंदिराकडे जाणारे सर्व रस्ते गर्दीमुळे फुलून गेलेले आहेत। साईबाबांच्या समाधीच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा या शिर्डीमध्ये पाहायला मिळतात। नाताळच्या सुट्ट्या आणि नववर्षाचं स्वागत म्हटलं की पर्यटन स्थळी गर्दी होत असते। धार्मिक पर्यटनाकडेही अनेकांचा कल असतो। त्यामुळेच दरवर्षी नाताळच्या सुट्टीत जे आहे ती शिर्डीच्या साईबाबांच्या मंदिरात गर्दी झाल्याचं दिसून येत असतं। यंदाच्या वर्षी जी आहे उद्या 25 तारीख आहे, आज तसं बघितलं तर 24 तारीख आहे, मंगळवार आहे, वीकेंड नसतानाही आता सध्या शिर्डीच्या साई मंदिरात जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात जे आहे ते भाविक गर्दी करत आहे। आज आणि उद्या भाविकांची जी गर्दी आहे ही या ठिकाणी अशीच टिकून राहणार असल्याचं दिसून येत आहे। साई संस्थांनीही मोठ्या प्रमाणात भाविकांच्या सुविधेसाठी जे आहे अनेक उपाययोजना केलेल्या आहेत। दरवर्षी नाताळ सुट्टीत मोठी गर्दी होत असल्याने अनेक भाविकांचा जो आहे तो धार्मिक स्थळाकडे ओघ असल्याने शिर्डीत 29 ते 1 जानेवारी दरम्यान शिर्डी महोत्सव अंतर्गत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केल्याचं दिसून येत आहे। एकंदरीत जर बघितलं तर आता सर्व भाविकांना जे आहे त्या सुट्ट्यांनंतर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी साई दरबारी गर्दी करण्याची ओघ लागलेला आहे। अनेकांचं जे आहे ते रिझर्वेशन झालेलं आहे। अनेक पायी पालख्या आणि शालेय सहली याही शिर्डीत दाखल होत आहेत। प्रशांत शर्मा, पुढारी न्यूज, शिर्डी, अहिल्यानगर। शिर्डीप्रमाणे अक्कलकोटमध्ये देखील भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। नाताळ आणि नववर्षाच्या सुट्ट्यांनिमित्त अक्कलकोटमध्ये भाविक दाखल होत आहेत। अक्कलकोटच्या स्वामी समर्थ मंदिरामध्ये दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी पाहायला मिळते। महाराष्ट्रासह आंध्र, कर्नाटक, तेलंगणा, गोवा आणि गुजरातमधून भाविक या ठिकाणी दाखल होत आहेत।